नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे। कधी दुष्काळ पडतो, कधी पाऊस पडतो, तो इतका पाऊस पडतो की अतिवृष्टीमुळे शेतपिकांची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते। आपण तापमान वाढीकडे बघतो, ते तापमान कुठेतरी 45 डिग्री 47 डिग्री पर्यंत वाढतंय। थंडीमध्ये देखील अति थंडी पडते, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतपिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। मित्रहो, ह्या जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शेतीतनं शेतकऱ्याचं उत्पन्नामध्ये जर स्थैर्य आणायचं असेल तर शेतीला निश्चितच जोड व्यवसायाची ही गरज आहे। आपण पशुपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, शेळी मेंढी पालन अशा विविध व्यवसायांच्या माध्यमातून शेतीला आपण जोडधंदा देतो। आपल्याला कल्पना आहे की पर्यावरणाचा जर समतोल राखायचा जर असेल तर आपल्याला 33% क्षेत्र हे वनांखाली असणं गरजेचं आहे। आपल्या भारत देशाचा विचार जर केला तर 20-21% भारत देशाचं, तर आपल्या राज्याचा विचार केला तर 16-17% पर्यंत हे वनांखाली क्षेत्र आहे। म्हणजेच आपल्याला वनांखाली क्षेत्र जे आहे ते वाढवायला पाहिजे। परंतु एका बाजूला वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज भागवण्याकरता शेतजमीन ही मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वगैरे होऊन, औद्योगिक कारणासाठी वृक्षतोड वगैरे होऊन वनांचं प्रमाण एकीकडे घटतंय। मग हा जो समतोल जर साधायचा जर असेल तर आपण जी शेती करतो तर त्या शेती करत असतानाच आपण वनशेती कोणत्या पद्धतीने करू शकतो यावर लक्ष देणं गरजेचं आहे। मित्रहो, या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। तज्ञ आहे डॉक्टर सखेचंद अनारसे। अनारसे साहेब नमस्कार। नमस्कार मित्रहो, डॉक्टर सखेचंद अनारसे हे वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी काम पाहतात आणि गेली 8 वर्ष ते वनशेतीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी संशोधन करत आहेत। तर जवळपास 21 वर्षापासून ते कृषी विद्यापीठामध्ये विविध प्रकारचं संशोधन कार्य ते करत आहे आणि वनशेतीच्या संदर्भात त्यांचा दांडगा अभ्यास आणि अनुभव आहे। आज आपल्याला त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा फायदा होणार आहे। मित्रो, आपल्या कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। म्हणजेच या कार्यक्रमामध्ये आपण थेट फोनद्वारे प्रश्न या ठिकाणी तज्ञांना विचारू शकता आणि आपल्या मनातील शंकांचं निरसन आपण करून घेऊ शकता। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50। आमचा दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक त्यापूर्वी लावा। तर मित्रहो, आता आपण चर्चेला सुरुवात करूया। अनारसे साहेब, आपण ज्या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करतोय ती वनशेती, ती वनशेती म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे? शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांना कल्पना आहे की पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना आपण फक्त कृषीची किंवा अन्नधान्याची पिकं किंवा पैशासाठी आर्थिक जास्त फायदा मिळावा म्हणून पिकं घेत असतो। परंतु वनशेती असा एक पर्याय आहे की माणसाला ज्या गरजा लागतात, अन्नधान्यासाठी पिकं, जळणासाठी लाकूड फाका, जनावरांसाठी चारा, अशा विविध गरजा भागवण्यासाठी एकाच भूभागापासून वनवृक्ष आणि अन्नधान्याची पिकं, जनावरांसाठी चारा, जळणासाठी लाकूड फाटा, इमारतीसाठी लाकूड, अशा विविध गरजा भागवण्यासाठी एकाच भूभागावर अशी दोन्ही वनवृक्ष आणि अन्नधान्याची पिकं क्रमवार किंवा एकाच वेळी घेणं आणि आपल्या आहे त्या जमिनीचा जास्तीत जास्त उत्पादकता वाढवणं, यालाच आपण वनशेती असं म्हणतो। बरोबर। अनारसे साहेब, आताच आपण बघितलं की आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे मन की बात ह्या कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात, नागरिकांशी, देशवासियांशी संवाद साधत असतात। आणि आत्ताच जे नजीकच्या मन की बात कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी हा मुद्दा सांगितला की आपण फर्निचर, इमारतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाकूड जे आहे ते परदेशातून आयात करतो आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण खर्च करतो। तर आपण जो शेती करतो त्या शेताच्या बांधावरच आपण अशा प्रकारे काही वृक्ष प्रजातींची जर लागवड जर केली तर आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळू शकतं आणि देशासाठी परकीय चलन देखील जे आहे ते आपण वाचू शकतं। तर अनारसे साहेब, या संदर्भामध्ये वनशेती का करावी, म्हणजे माननीय पंतप्रधान मोदींनी तर सांगितलं, पण आपण काय सांगाल याच्या व्यतिरिक्त? बरोबर आहे। वनशेतीचा आपण विचार करत असताना आपण जर पाहिलं तर पंतप्रधान साहेबांनी जे काय आपल्याला कळीचा मुद्दा अगदी मांडलेला आहे, बरोबर, त्याच्यामध्ये आपण जे काय वृक्ष किंवा वृक्ष लागवड करतो त्याच्यामध्ये इमारतीसाठी लागणारं लाकूड, फर्निचरसाठी लागणारं लाकूड, याचा जर विचार केला तर आपल्याला महाराष्ट्राचे 2 भाग आपल्याला पाहता येतील। जिथं पाऊसमान भरपूर असतं तो कोकण आणि विदर्भाचा भाग, आणि जिथं पाऊसमान हे 500 मिलीमीटरच्या जवळपास म्हणजे कमी प्रमाणात असेल, असे 2 भाग करता येतील। आता पर्यायी वृक्ष म्हणून आपण याचा विचार करतोय तर
फर्निचर आणि इमारतीसाठी लाकडासाठी हम्म. ऐन हा एक वृक्ष, ऐन हा एक वृक्ष हाय रेनफॉल झोन पण आहे, जिथं पाऊसमान भरपूर जास्त पडतं. पडतं. आणि बरोबर. त्याच्या जोडीला शिवण, बर. हे 2 वृक्षाचे आपण पर्याय वृक्ष म्हणून भरपूर पाऊसमान असणाऱ्या प्रदेशामध्ये आपण याची यशस्वीरित्या बांधावर लागवड करू शकतो. हम्म. परंतु जिथं पाऊसमान अत्यंत कमी आहे, उदाहरणार्थ अहमदनगर, बर. सोलापूर, हम्म. अशा ठिकाणी पाऊसमान 500 मिलीमीटरच्या जवळपास बरोबर. असतं. इथं हे दोन्ही वृक्ष येणार नाहीत. बरोबर. अशा ठिकाणी आपल्याला लिंब आणि बाभूळ हा. याचा विचार करावा म्हणजे लागेल. कडुलिंब आणि हा, बाभूळ. कडुलिंब आणि बाभूळ याचं लाकूड पण इमारतीसाठी आणि आपण फर्निचरसाठी वापरू आणि शकतो. कडुलिंबाची जी लिंबोळी आहे आता कृषी क्षेत्रामध्ये देखील नीम कोटेड अनेक युरियासाठी नीम कोटेड वापरली युरिया, आता भारताने तर नीम कोटेड युरियाच, आता युरिया तुम्हाला तसा मिळत नाही, परंतु जी काही जैविक कीडनाशकं आहेत त्याच्यामध्ये देखील HNPV किंवा अझारिडोरॅक्टिन जे आहे त्याचा रिपेलंट म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याच्यामुळे जी कडुलिंब आहे त्याच्या बिया ज्या आहेत त्याला देखील चांगलं मार्केट आता निर्माण झालेलं आहे. त्याचमुळे लिंबाला बहुगुणी असं म्हणलं जातं. बरोबर. लिंबाचा प्रत्येक भाग, हा, हा. लाकूड असेल, त्याचा पाला असेल, त्याचे फुलं असतील, सगळ्या भागाचा उपयोग आपल्याला शेतीमध्ये करता येतो. हम्म. हम्म. शेतकऱ्याच्या दृष्टीने लिंब जर पाहिला तर तसं आपण कल्पतरू म्हटलं जातं. हम्म. आणि आपणा सर्वांना कल्पना असेल, लिंबाचा अजून एक जो महत्वाचा गुणधर्म आहे तो हा ऑक्सिजन प्युरिफायर आहे, किंवा हवेचं शुद्धीकरण खूप मोठ्या प्रमाणावर बरोबर. करतो. वड आहे, लिंब आहे, ही खूप चांगली झाड आहे. त्यामुळे आनंद साहेब, आता आपल्याला आजचा कार्यक्रम फोन इन आहे, आपल्याला कल्पना आहे आणि शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणावरनं आप्पा आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. आप्पाजी, हा बोला सर. आपला प्रश्न विचारा. शेवगा शेती शेवग्यामध्ये फ्लॉवरिंग मध्ये येताना फुलं जास्त आढळतात. हा, बरोबर आहे, हा, बरोबर. विचारा प्रश्न विचारा. हा, शेवगा लागवड केलेली आहे हा. आणि फ्लॉवरिंग मध्ये येताना त्याची फुलं जास्त गळतात. अच्छा. त्याच्यावर उपाय. ऍक्च्युली वनशेती संदर्भात नाही, पण आनंद साहेब तुम्ही काय सांगू शकता? हा, म्हणजे शेवग्याची तर- फुलगळ. हा, शेवगा हे जे पीक आहे हा. तर शेतकऱ्यांना सांगायला हरकत नाही, हे हायली क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे परपरागीभवन होणारं पीक आहे. बर बर त्याच्यामुळं नर फुल आणि मादी फुलं हा. हे वेगळे असतात. बर. त्यामुळं सुरुवातीच्या काळात जे नर फुलं येतात हा हा. ते गळून जातात, बर. कारण त्यावेळी मादी उपलब्ध नसते. अच्छा. शास्त्रीय भाषेत जर विचार केला तर प्रोटँड्रस नेचर म्हणतो आम्ही त्याला. नर हा अगोदर येणे, हा. त्याच्यानंतर मादी येते. बरोबर. मग आता शेतकरी बांधवांना आपल्याला सांगायला हरकत नाही की ज्यावेळी मादी कळी उपलब्ध नसते म्हणून तो नर गळून जातो, परंतु आपल्या उत्पादनावर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही. अच्छा, म्हणजे ती जी गळतात ती नर फुलं, पण शेतकऱ्याला वाटतं की प्रत्येक हा, फुलापासून मादी फुलं आल्याशिवाय शेंगा आपल्याला निघते. शेंगा मिळणार नाही. मला वाटतं हे आंब्याच्या बाबतीत देखील मी ऐकलं होतं की आंब्यात देखील नर फुलांचं प्रमाण प्रचंड असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात ती गळतात. आणि वृक्षाला कोणत्याही वनस्पतीवर जेवढे फुलं येतात हा. ते सगळीच फुलं काही आपल्याला फळं देत नाहीत. बर, अशाच प्रकारचं आपलं शेवग्याचं सुद्धा आहे. आता आपण बघितलं की म्हणजे वनशेती का करावी, कशी करावी याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. सध्या आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील ही जी काही वनांची स्थिती आहे किंवा काही राज्यांमध्ये आता सातत्यानं आता लोकसंख्या एकीकडे वाढते, औद्योगिकरण वाढतंय आणि आपण सातत्यानं प्रयत्न करतो. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आता हा जे 1 जुलै आहे ते एका दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आणि तो पूर्ण झाला. याच्यामध्ये म्हणजे आपण अनेक प्रकारे प्रयत्न करत असताना देखील काही राज्यांमध्ये वनांचं प्रमाण वाढतंय, काही ठिकाणी कमी होतंय. म्हणजे आपला देश आणि राज्याच्या तुलनेमध्ये तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्राची आणि मध्य भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला लागून जे राज्य आहेत साधारणतः तामिळनाडू, कर्नाटक, बर. इथं जर पाहिलं आपण तर थोडंसं 0.5% वनांचं प्रमाण हे कमी होताना आढळून आलेलं आहे. त्याच्याचमुळे आता आपण तुम्ही जे म्हटले की आपण महाराष्ट्र शासनाने किंवा सन्माननीय वनमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आणि आपण आपलं जे 33% वनाचं क्षेत्र असायला पाहिजे त्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. परंतु काही राज्य अशी आहेत की तिथं 0.5 ते 1%, उदाहरणार्थ पंजाब असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, अशा राज्यांमध्ये वनांचं प्रमाण 0.5 ते 1% वाढ झाल्याचं आपल्याला आढळून येतं. अरे वा, खूपच छान. आपल्याला जुन्नरवरून प्रकाशजी बोराडे काही प्रश्न विचारू इच्छितात. प्रकाशजी नमस्कार. हॅलो. हा प्रकाशजी, आवाज येतोय? हो, एकदम सुंदर. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे हा. की केळ्यांसाठी शिवरी याची जर लागवड करायची असेल तर कोणत्या प्रकारची शिवरीची रोपं आपल्याला लावता येतील? अच्छा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जे जोराचे वारे आहेत त्याच्यापासून संरक्षण केळीचं करण्यासाठी आपण बॉर्डरला जे आहे ते शिवरी लावतो. सर काय सांगाल?
शेवरी हा जो वनवृक्ष आहे हा याच्यामध्ये खूप काही संशोधन झालेलं नाही, हा हा परंतु शेवरीचा उल्लेख हा आपल्या शेळ्यांसाठी एक अत्यंत उत्कृष्ट खाद्य म्हणून आपण वापरतो. बरोबर बरोबर आणि त्याचबरोबर आपण सांगितल्याप्रमाणे केळीची बाग असेल, हा पानवेल असेल, याला आपण कुंपण म्हणून पण त्याचा वापर केला जातो. हा तर अशा वृक्षांची जर लागवड करायची असेल तर आपल्याला जंगलामधून किंवा काही उत्पादक त्याचं बियाणं पुरवतात तेच बियाणं आपल्याला वापरावं लागेल, बरं. परंतु याच्यामध्ये सुधारित जाती काही विकसित झालेल्या नाही, हा म्हणजे अजून तशा दृष्टीने संशोधन झालं नाही. झालेलं नाही. मित्र हो, वनशेती व्यवस्थापन काळाची गरज या संदर्भात आपण अशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्र हो, आजचा जो चर्चेचा विषय आहे तो आहे वनशेती व्यवस्थापन काळाची गरज. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ उपस्थित आहेत. डॉक्टर सखेचंद अनारसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे ते शास्त्रज्ञ आहेत. आपल्याला अमरावती या ठिकाणाहून एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो संजयजी, हा 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 आपला प्रश्न विचारा. मला 4 एकर कोरडवाहू क्षेत्रावर लागवड करायची आहे वनशेतीची. बर, तर 100% कोरडवाहू आहे, म्हणजे पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त काहीच सोय नाही तिथे. तर काही बर, करता बर. येत नाही. चांगला प्रश्न आहे अनारसे साहेब. त्यांच्याकडे 4 एकर जमिनीवर त्यांना लागवड करायची. उदाहरणार्थ विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर जमीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. 100-100 एकराचे खूप शेतकरी आहेत आणि त्या ठिकाणी काही क्षेत्र जे आहे ते वनशेतीसाठी ते देऊ शकतात. तर त्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर येणार असं काय सांगू शकता? तर विदर्भाचा जर आपण विचार केला, अमरावती सारख्या ठिकाणी पाहिलं तर विदर्भामध्ये संत्रा बाग किंवा संत्रा बागाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तिथलं वातावरण, हवामान पण त्या संत्र्याला एकदम उत्तम असतं. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आपण काय सुचवतो की संत्रा बागेमध्ये संत्रा बागेची आपण लागवड साधारणतः 15 किंवा 18 फुटावर करत असतो. आणि सुरुवातीचे एक 4-5 वर्ष संत्र्याला जोपर्यंत फळ येत नाहीत त्याच्यापासून उत्पन्न सुरू होत नाहीत, अशा कालावधीमध्ये सुरुवातीला रबी हंगामात खरीप हंगामात साधारणतः आपण सोयाबीन सारखं पीक घेऊ शकतो. रबी हंगामामध्ये आपण हरभऱ्यासारखं पीक घेऊन त्या संत्रा बागेच्या सुरुवातीच्या 4-5 वर्षाच्या काळात या 2च हंगामामध्ये आपल्याला फक्त खरीप आणि रब्बी, कारण रब्बी मध्ये कमी पाण्यावर किंवा रेसिड्युअल मॉइश्चरवर सुद्धा हरभरा येऊ शकतो. एखादं त्याला शितळा जरी पडला आणि खरीप हंगामाचा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊन रब्बीमध्ये आहे त्या उपलब्ध त्या पाण्यावर त्यांनी हरभऱ्यासारखं पीक घ्यावं. आणि कृषी वणिकी किंवा कृषी उद्यान अशा प्रकारची वनशेती त्यांना करणं अत्यंत फायद्याचं ठरू शकतं. बरोबर आहे. पण आता जसं तुम्ही संत्रा सांगितलं, आता वरुड मोर्शी सारखा जो भाग आहे ज्या ठिकाणी संत्र्याच्या बागा खूप मोठ्या प्रमाणात, पण संत्र्याला पाणी लागतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याशिवाय तर संत्रा येत नाही. अनेक संत्र्याच्या बागा जळून गेलेल्या आपण बघतो. तर त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की जसं तुम्ही कोरपड म्हणता किंवा त्याचबरोबर अगदी सागासारखी काही झाडं आहेत किंवा अगदी बाबळीसारखी की ज्या ठिकाणी त्याचे तुलनात्मक दृष्ट्या जे आहे कमीत कमी पाण्यामध्ये येणारे वृक्ष असा जर विचार केला आपण तर अशा शेतकऱ्याने कमी पाण्यावर येणारे बोर असेल, आवळा असेल, सीताफळ अशा वृक्षांची लागवड करून अशी अन्नधान्याची जी हंगामी पीक आहे खरीप आणि रब्बीची घेतली तर अत्यंत त्याला फायदा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे जनरली आता अमरावतीकडे आता खरीपामध्ये जे आहे कापूस, तूर हे घेतली जाते आणि रब्बी हंगामामध्ये काही ठिकाणी जे आहे तर त्या काही ठिकाणी जे आहे तर लोक हरभऱ्यासारखं पीक आता घ्यायला लागले, पण त्यांच्याकडे दुसरं काही नाहीये. संजयजी, मला वाटतं की आपलं समाधान याच्यानं झालं असेल. अनारसे साहेब, हा जो काही म्हणजे महाराष्ट्रातलं जे काही क्षेत्र आहे त्याच्यापैकी असं कोणतं क्षेत्र आहे आणि किती प्रमाणात क्षेत्र आहे की जे आपण वनांखाली आणू शकतो म्हणजे कृषी वनशेती खाली? तर आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये असं बरंच क्षेत्र आहे की जिथं शेतकऱ्यांना इतर पिकं घ्यायला परवडत नाही, जे पडीक आहेत. काही वेस्टलँड आहेत की ज्या खराब झालेल्या जमिनी आहेत. काही उजाड माळरान आहेत की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे वृक्ष पण नाही आहेत. तर आपण असं नाही म्हणणार की जी उत्पादक जमीन, चांगल्या जमिनी कृषी वनशेती खाली आणा किंवा वनशेती खाली आणा, परंतु जिथं आपण कोणतीही पिकं घेऊ शकत नाही त्यांना आपण दुरुस्त करून त्यांच्याकडं खरीप हंगामामध्ये व्यवस्थित जर वनवृक्ष लावले, लागवडीला जी पड आहे किंवा जी इतर पडीक जमीन आहे, आपण जे म्हणलं की जेवढे अनिष्ट परिणाम आपल्याला ह्या वनवृक्ष कमी झाल्यामुळे होतात त्याला जर ह्या पडीक जमिनी आणि डोंगर उताराच्या जमिनी, रस्त्याच्या बाजूने आपण जर दुतर्फा लागवड केली तर ह्या जमिनी आपण वनाखाली आणणं सहज शक्य आहे. बरोबर. याच्या संदर्भात आपण बोलणारच आहोत. आपल्याला सोलापूरवरनं एक देविदाजी मेढे कार्टी या ठिकाणावर आपल्याशी काही फोनवर प्रश्न विचारू इच्छितात. देविदाजी, नमस्कार. हा, नमस्ते सर. आपला प्रश्न विचारा. सर, मी सोलापूर या दुष्काळी भागात राहतोय.
बरोबर. माझी जमीन कोर्टी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या भागात आहे. अच्छा. तर अशा भागामध्ये साधारण कुठल्या प्रकारचं फळबाग घेणं माझ्या दृष्टीने फायदेशीर होईल? आता करमाळा आणि माळशिरस मध्ये तर आता केळीची फळबाग खूप चांगल्या पद्धतीने लोक घेतात. तुम्ही जर म्हणता करमाळा, पण करमाळ्यामध्ये बऱ्यापैकी बागायत आहे. नाही सर, माळशिरस जो आहे तो पूर्ण इरिगेटेड बागायत एरिया भाग आहे. आहे, बागायत भाग अच्छा, आहे. ठीक आहे. आपण सर्वांना विचारूया. करमाळ्याचे शेतकरी आहेत आणि बरोबर त्यांच्याकडे पाण्याची समस्या आहे, तर कोणती वनशेती त्यांनी करावी? नगर जिल्हा आणि करमाळा जिल्हा हा ऍडजॉइनिंग असल्यामुळे बरोबर. जामखेड, श्रीगोंदा आणि त्या आम्ही ठिकाणी. नेहमी तिथं फिरत असतो. बर. हा पूर्ण कमी पाण्यावर येणारा आणि दुष्काळी भाग आहे. बरोबर. अशा शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर आताच मी सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये बोरीचं क्षेत्र जे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे ते तेच कारण आहे. तिथं पाऊसमान अत्यंत कमी असतं. आणि तुम्ही जे माळशिरस म्हणले तर तो फक्त माळशिरस पंढरपूर हा बागायती भाग आहे, इरिगेटेड आहे. परंतु हे जे आहेत मोहोळ असेल, करमाळा असेल, बार्शी असेल, असे उस्मानाबाद मधले काही तालुके येतात, तर तिथं पाऊसमानावरच त्यांना शेती करावी लागते. अशा ठिकाणी कमी पाण्यावर येणाऱ्या फळवृक्षांचा विचार करणं अगदी क्रमप्राप्त आहे. याच्यामध्ये सीताफळ असेल, आवळा असेल, बोरीसारखं पीक ते घेऊ शकतात. आणि हे पिकं घेत असताना त्या सिच्युएशन नुसार साधारणतः आपण करमाळ्यामध्ये ज्वारी घेतो. बरोबर. ज्वारीचं ते आंतरपीक म्हणून लागवड करू शकतात. हरभऱ्याचं पीक रबीमध्ये घेऊ शकतो ज्वारी बरोबरच. काही याच्यात हरभरा, काही याच्यामध्ये ज्वारी. बरोबर. आणि जर पाऊसमान झालं तर त्यांना सोयाबीन सारखे पिकं सुद्धा रबी हंगामात घेणं अशा बागांमध्ये संयुक्त ठरेल. आणि कमीत कमी पाऊसमानात आणि कमीत कमी पाणी उपलब्ध पाण्यामध्ये कमी पाण्यावर येणारी अशा प्रकारची वनवृक्ष आणि अन्नधान्याची पिकं अशा ठिकाणी घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. नाही, ठीक. पण कमी पाण्यावर येणारी जी काही वनशेतीची पिकं आपण म्हणतोय, तर त्याच्यापैकी एक दोन सांगा ना. म्हणजे कोणत्या? बोरी सारखं एकदम कमी पाण्यावर बोरी येतं. आहे, आवळा आहे, आवळा आहे, सीताफळ आहे. बरोबर. अशीच पिकं घेतली तरच त्यांना ते परवडण्यासारखं आहे. किंवा मग पूर्णतः त्याने वनीकरणाला जायचं म्हटलं तरी थोडीशी ती लिंब आणि बाबूळ, जसं आपण मगाशी म्हटलं हा, आहे. लिंब आणि बाबूळ जर घ्यायचं म्हटलं तर त्यांना एकदम ओजाड माडानं किंवा खराब जमिनी आपण त्यांना वापरू शकतो. लिंब आणि बाबूळ ज्या ठिकाणी शेती होऊ शकत नाही, लिंब आणि बाबूळपेक्षा काही फळ देणारी पिकं घेतली तर शेतकऱ्याला नक्कीच जास्त फायदा आर्थिक मिळेल. जे आहे. अनाचे साहेब, आता ही वनशेती आणि जो काही आपण हवामान बदल जे आपण बघतोय, जागतिक हवामान बदल ज्याला आपण म्हणतोय, याचा काय संबंध आहे? म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला संबंध याचा प्रस्थापित करता येतो? जागतिक हवामान बदलाचं प्रमुख कारण जर पाहिलं तर भरमसाठ होणारी वृक्षतोड, बरोबर, नंतर आपली वाढणारी लोकसंख्या आणि प्रदूषण, वाहनांचं प्रमाण वाढते, त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड निघतोय. ह्या सर्वांचा जर विचार केला तर आपल्या एक लक्षात येतं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे जास्त झाल्यामुळं आपल्याला ह्या जागतिक तापमान वाढी आपण जर विचार केला तर गेल्या 130 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर आपलं तापमान हे 0.6 अंश सेल्सिअसनी वाढल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि याचं मुख्य कारण जर पाहिलं असेल तर हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि हे जर आपल्याला कमी करायचं असेल किंवा पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर वनवृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड होणं हे गरजेचं आहे. आपल्याला परभणीवरनं सुधाकरजी आरे म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात. सुधाकरजी नमस्कार. नमस्कार सर. मला आपला प्रश्न विचारा. मला शिवबाबूची लागवड करायची शेतामध्ये. सुबाबूळची लागवड करायची शेतामध्ये? हा सर. मग ते शेत पडीक आहे का? नाही, आपल्या सुपीक जमीन आहे. चांगल्या शेतीमध्ये? हा, म्हणजे थोडं हलकी जमीन आहे. मला वाटतं की सुबाबूळची लागवड म्हणजे माझा जो अनुभव आहे, सुबाबूळची समस्या होते, तर तुम्ही काय? सुबाबूळची लागवड त्यांना जर करायची असेल तर त्यांचा मुख्य उद्देश एखाद्या वेळी जनावरांच्या चाऱ्यासाठी शेळ्या मेंढ्यांना ती सुबाबूळ वापरतात एक, किंवा जळाऊ लाकडासाठी पण सुबाबूळचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करू शकतो आपण. परंतु सुबाबूळपेक्षा त्यांनी इतर वृक्षाकडे जर गेलं तर त्या शेतीचा इतर वृक्षामध्ये आपण पाहतो बरोबर तर काही वनवृक्ष घेऊ शकतो आपण किंवा पर्यायी वनवृक्ष सुद्धा आहेत, त्याच्यापासून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल बरोबर असा विचार केला पाहिजे त्यांनी. बरोबर, म्हणजे केवळ सुबाबूळ, कारण सुबाबळीचे अत्यंत दुष्परिणाम देखील मी बघितले. सुबाबळीचा चारा जर जनावरांना खाऊ घातला फक्त सुबाबळीचा तर त्यात मायमोसिन कंटेंट जे असतं त्याच्यामुळे शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरची केस जाणं हा अगदी विपरीत परिणाम त्या शेळ्या मेंढ्यांवर होतो. आणि म्हणून आम्ही शास्त्रज्ञ मंडळी सांगत असताना नेहमी म्हणतो फक्त एकच चारा खाऊ घालू नका. ठिकाणी म्हणजे तणासारखा पण त्याचा प्रादुर्भाव होतो आणि ते परत मग त्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याचं मग बंदोबस्त करणं शेतकऱ्याला अवघड जातं. बरोबर सर, आपण खूप चांगली माहिती देतोय आणि शेतकऱ्यांचा देखील चांगला उत्साह आहे. मित्र हो, आपण ह्या वनशेती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये अशीच माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो. मित्र, आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे तो वनशेती व्यवस्थापन काळाची गरज, आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित आहे डॉक्टर सखेचंद अनारसे. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केलेली आहेत. आता आपल्याला औरंगाबादवरनं एक शेतकरी दत्ता गाडेकर आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. दत्ताजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न असा होता की आमची जी शेती ती डोंगर उतारावर आहे थोडी. बरं. तर वन शेती करताना त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने पीक घेतलं पाहिजे आणि त्याची कशी निगा राखली पाहिजे? कमी पाणी डोंगर उतारावर त्यांची शेती आहे आणि कशा पद्धतीने पीक घेतलं पाहिजे आणि निगा राखली पाहिजे? हा प्रश्न वनशेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर. कारण आपण ज्या जमिनी आपण याच्यासाठी निवडणार आहोत, हा. आताच आपण अगोदरच सांगितलं की डोंगर उताराच्या जमिनी किंवा पडीक जमिनींचा विकास करण्यासाठी आपण वनशेती करत असतो. तर डोंगर उताराच्या जमिनीवर जर आपल्याला वनवृक्ष लागवड करायची असेल, बरोबर, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की उन्हाळी हंगामातच ती कंट्रोल ट्रेंचेस आपण म्हणतो की समपातळी चर खांदून घ्यायची. सलग समतल चर, समपातळी चर खांदून घेतल्यानंतर पावसाचं पाणी पडल्यानंतर त्याच्यात ते जिरलं जातं आणि त्यामध्ये आपण लिंब असेल, बाबूळ असेल, आवळा असेल, सीताफळ असेल, हे कमीत कमी पाण्यावर येणारे वृक्ष लावले तर एकदा पावसाच्या पाण्यावर 4 महिने त्यांना पाणी भेटलं की हे वृक्ष, लिंबाला खूप कमी पाणी लागतं. म्हणूनच भारत सरकारने महात्मा फुले कृषी विद्यापीठाला लिंब हा एक मुख्य मॅन्डेट क्रॉप दिलेला आहे. बरं. आणि त्याच्याबरोबर बाबळ आहे, कारण तो कमीत कमी पाण्यावर हे वृक्ष येतात. बरोबर. आणि त्याचा उपयोग पण भरपूर आहे. अशा वृक्षांची जर आपण निवड केली आणि सलग समपातळी चर करून जर त्याची पावसाच्या पाण्यावर लागवड केली, बरोबर, तर नक्कीच या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं आणि आपण जे आता म्हणतो की 33% वनांचं प्रमाण करण्यासाठी बरोबर यांचा हातभार लागणार आहे. म्हणजे मला तर वाटतं की जिथं उतराव लागवड करायची आहे तिथं सलग समतल चर, म्हणजे सर्वसाधारणपणे 2 फूट रुंदीचे आणि 2 फूट खोलीचा चर जर घेतला तर निश्चितरित्या चांगल्या पद्धतीचं वन त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. आपण अनेक ठिकाणी बघितलंय सामाजिक वनीकरण वन विभागाच्या माध्यमातून अशी वन तयार झालेली आहेत. आता मगाशी आपण जे चर्चा करत होतो, तुम्ही मगाशी सांगितलं की ही जी झाडं जी आहेत ती जागतिक हवामान बदलामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतात, कारण ते कार्बन घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तर आता हे कार्बन, त्या संदर्भामध्ये कार्बन ट्रेडिंग किंवा कार्बन क्रेडिट अशी जी काही संकल्पना आहे, तर ती नक्की संकल्पना काय आहेत आणि महाराष्ट्रातले जे काही शेतकरी आहेत त्याचा कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतात? कार्बन क्रेडिट आणि कार्बन ट्रेडिंग हा अत्यंत महत्वाचा विषय, सध्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे. याचं प्रमुख कारण जर पाहिलं तर आपण पाहतो की हे अनिष्ट परिणाम आपल्याला जे पाहायला मिळत आहेत त्याच्यासाठी वन लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. शहरी लोक वन कुठं लावतील? त्यांना जागा उपलब्ध नाहीये. म्हणून ही वन लावण्याचं काम हे खेड्यात जे शेतकरी राहत आहेत, आपले बांधव, त्यांनीच करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु त्याची आवश्यकता मात्र या वनांची किंवा झाडांची ही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याची आवश्यकता आहे. कारण शुद्ध हवा जर पाहिजे असेल तर आपल्याला वृक्षाची लागवड करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जर समजा असा विचार केला की शेतकऱ्यांनी वृक्ष लावायचे आणि त्याचा फायदा इतरांनी घ्यायचा, त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. बरोबर. आणि कार्बन क्रेडिट जे म्हणतो आपण की एका वृक्षानं किंवा लावलेल्या वृक्षानं 1 टन कार्बन डायऑक्साईड हवेतला शोषून घेतला आणि त्याच्या बदल्यात ऑक्सिजन दिला. 1 टन शोषलेल्या कार्बनला आपण कार्बन क्रेडिट म्हणतो. आणि कार्बन क्रेडिटचा जर विचार केला तर ते त्याच्या दृष्टीने ते क्रेडिट झालं. परंतु ते क्रेडिट फक्त तोंडाने म्हणून उपयोग नाही, त्याला ते विकता आलं पाहिजे. बरोबर. आणि हे विकत कोण घेणार? की कारखाने असतील जे आपल्या प्रदूषण फैलावत आहेत, शहरात राहणारे लोक असतील जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बरोबर, यांना ते विकत घेता आलं पाहिजे. म्हणून ह्यांच्याकडे जे क्रेडिट आहे, ज्यांनी समजा 10 हेक्टर वनवृक्ष लावले, आंतरराष्ट्रीय पातळीवर मला वाटतं की हे बंधनकारक केलेलं आहे, करताय त्याच्या दृष्टीने तुम्हाला तेवढी तुम्हाला वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. सर, आपण एक फोन घेऊया. आपल्याला सोलापूरवरून शिरीजी मोरे म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात, त्यांचा फोन घेऊया, नंतर आपण बोलूया. शिरीजी नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्ते. हा शिरीजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. आमच्या शेतीमध्ये काळी कसदार जमीन आहे, तरी देखील ज्येष्ठ मधाची लागवड करावं म्हणतोय मी. त्या संदर्भात मला ज्येष्ठ मध
ज्येष्ठ मधाची लागवड करणं आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि ज्येष्ठ मधाची लागवड जर करायची असेल तर औषधी आणि सुगंधी वनस्पती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला आमच्याकडे एक प्रकल्प आहे, तिथं त्यांनी यावं. कशा तांत्रिक ज्ञान आपल्याला तिथून देता येईल, कारण ही एक वनौषधींची लागवड आहे परंतु हे वृक्ष नाहीये. त्यामुळं ज्येष्ठ मधाची लागवड करायची असेल तर अशा शेतकरी बांधवांनी राहुरी इथं धन्वंतरी उद्यान म्हणून आमची एक वनौषधीची योजना आहे, तिथे येऊन समक्ष भेटल्यास तांत्रिक ज्ञान तिथून उपलब्ध होऊ शकतं. आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहे त्याच्या अंतर्गत देखील वनौषधी लावण्यासाठी जे आहे त्या अनुदानाच्या योजना वगैरे आहेत. मला वाटतं शिरीषरावांचं याच्याने समाधान झालं असेल. सर, आपण चर्चा करत होतो ती कार्बन क्रेडिटची. आपण सांगितलं की वृक्ष जे आहे ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, हवा शुद्ध करण्याचं काम करतात. तर असे कोणकोणते वृक्ष आहेत की जे मोठ्या प्रमाणात, म्हणजे वृक्ष अनेक प्रकारचे आहेत, त्यापैकी असे कोणकोणते वृक्ष आहेत की जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात, लवकर हवा शुद्ध करतात, अशा संदर्भामध्ये काय आहे? तुम्हाला सांगितलं लिंब हा जो वृक्ष आहे याला ऑक्सिजन प्युरिफायर म्हणलं जातं. बरं. तर जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड घेऊन तो ऑक्सिजन देतो. त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी लिंबाची लागवड होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण ते काम पण करतोय. तर लिंबासारखे वृक्ष जर आपण लावले तर महत्वाचा मुद्दा आपण कार्बन क्रेडिट आणि कार्बन ट्रेडिंगचा म्हणत होतो. शेतकऱ्यांना त्यांचं क्रेडिट मिळालं पाहिजे किंवा मोबदला मिळाला पाहिजे. हे कार्बन जे क्रेडिट त्यांनी केलेलं आहे ते विकता आलं पाहिजे, म्हणून त्याला मार्केटिंग म्हणजे ट्रेडिंग करणं. म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे कारखाने असतील किंवा शहरात राहणारे काही कंपनीज असतात, अशांना त्याचं क्रेडिट त्या शेतकऱ्याला काही आर्थिक स्वरूपात देता यावं म्हणून हे कार्बन क्रेडिट आणि कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना आहे. भारतामध्ये कार्बन क्रेडिटचा दर जर पाहिला ते फक्त $7 ते $24 एवढा येतो, खर्च येतो. परंतु युरोपियन राष्ट्राचा जर विचार केला तर हेच कार्बन क्रेडिट किंवा 1 टन कार्बन मिळायला, एक सर म्हणतात त्याला, ही सर ही एक संज्ञा आहे कार्बन क्रेडिट आणि ट्रेडिंग मधली. तर भारतामध्ये जर पाहिलं तर $7 येतो. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जर युरोपियन राष्ट्रामध्ये पाहिलं तर $350. म्हणजे 1 टन कार्बन डायऑक्साईडचं असिम्युलेशन करणं, 1 टन कार्बन डायऑक्साईडचं वनस्पतींनी असिम्युलेशन केलं आणि ऑक्सिजन दिला तर ते एक सर झाला आणि हा सर विकता येतो. हा सर विकणं म्हणजे ट्रेडिंग झालं. पण शेतकरीला, आता समजा मी शेतकरी आहे, मी लावली ती झाडं, तर मी नक्की कुठं जायचं ते विकायला आणि काय करायचं? म्हणजे त्याचं ऑनलाईन मार्केट आहे? कार्बन क्रेडिट आणि कार्बन ट्रेडिंग हा सर्वस्वी आपण गव्हर्नमेंटने याचा विचार होणं गरजेचं आहे. परराष्ट्रात त्याच्यावर काम झालेलं आहे आणि भारतात सुद्धा हे काही दिवसात, थोड्या दिवसात हे करावं लागणार. म्हणजे आता जरी झाड लावली तरी भविष्यात आपण ते विकू शकतो. म्हणजे आपल्या पर्यावरणाबरोबर आपल्याला पैसा देखील जो आहे तो शेतकऱ्यांना मिळू शकतो. आता दुसरी जी याच्यातली संकल्पना आहे तुम्ही मांडलेली आहे की कार्बन सिक्वेस्ट्रेशन, ही जी संकल्पना आहे म्हणजे नक्की काय आहे ती संकल्पना? वनस्पती असं एक हे आहे की तेच फक्त स्वतःचं अन्न तयार करू शकतात आणि वाढती लोकसंख्या आणि मनुष्यबळ यांना आपल्याला अन्नधान्य पुरवण्याची क्षमता फक्त वनस्पतीमध्ये आहे. तर वनस्पती काय करतात की प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये सूर्यप्रकाशाच्या सूर्यप्रकाशामध्ये जमिनीतलं पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करतात. फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण म्हणतो. तर कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय की हवेतला कार्बन घेणे बरोबर आणि त्याचं घन पदार्थात आपलं जे खोड वगैरे असतं बरोबर वृक्षाचं तो कार्बनच आहे. त्या झाडांनी त्याच्या प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये हवेतला कार्बन स्वतःमध्ये साठवून ठेवतं. पानं असतील, फांद्या असतील, खोड असेल, याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतात. आणि आपल्या दृष्टीनं जो हवेत असणारा जो कार्बन आहे तो आपल्याला उपयोगीचा नाही, परंतु वनस्पतींनी साठवून ठेवलेला कार्बन लाकडाच्या स्वरूपातला हा आपल्याला उपयोगी आहे. याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपण. आपल्याला पुणे जिल्ह्यातील पुरंदरवरनं विठ्ठलजी शिंदे काही प्रश्न विचारू इच्छितात. विठ्ठलजी नमस्कार. नमस्कार. हा, प्रश्न विचारा आपला. सर, मला असं विचारायचं होतं की मी माझं नाव विठ्ठल शिंदे, पण मी जेजुरी पुरंदर तालुक्यातून जेजुरी गावावरून बोलतोय. बरोबर. तर माझी जेजुरीमध्ये 3 एकर डोंगराच्या कडेला, एकदम डोंगराच्या कडेला अशी जमीन आहे. पडीक म्हणता येणार नाही पण उपजाऊ आहे, पण मी 10 वर्ष तिची वहिवट केलेली नाहीये. मी यंदा तिची वहिवट केली, मी तिची नांगरणी केलेली आणि माझा असा विचार चालला की त्या ठिकाणी मी शेवग्याची झाडं आणि बाजूने सीताफळ लावायचे, तर ते कितपत योग्य आहे सर? शेवगा आणि शेवग्याची झाडे लावायची चालले. 150 ते 200 शेवग्याची झाडे आणि बाजूने सीताफळाची झाडं लावायची होती.
बरं बरं, ठीक आहे विठ्ठलजी, आपण खूप चांगला प्रश्न विचारलात. त्यांनी प्रश्न विचारला की त्यांच्याकडे जमीन आहे शेवगा लागवड करणे किंवा अन्य प्रकारची वनशेती करणे, काय सांगाल त्या संदर्भात? बरोबर आहे, त्यांनी जे सांगितलं की सपाट क्षेत्र आहे परंतु डोंगर माथ्यावर आहे, उत्पादक आहे, तर अशाच प्रकारची जमीन सीताफळ आणि शेवग्याला अत्यंत उत्तम असते. आणि हे दोन्ही वृक्ष जे आहेत हे कमी पाण्यावर येणारे पीक आहेत. आता आपण जर पाहिलं तर सीताफळाची लागवड आपल्याला करायची असेल तर 15 ते 18 फुटावर आपण लागवड करतो. आणि शेतकऱ्याने काय करायचे की सुरुवातीला सीताफळाची लागवड केली की त्याच वेळी शेवग्याची पण लागवड करायची. आणि शेवग्याची लागवड करत असताना साधारणतः जर 16 फुटावर सीताफळ लावणार असाल तर 16 फुटाच्या मध्ये एक लाईन शेवग्याची टाकून त्याचं आंतरपीक घेऊ शकतो. याचा फायदा जर पाहिला तर सीताफळ यायला साधारणतः 4-5 वर्ष लागतात. आणि शेवग्याचं पीक हे फक्त आता सुधारित जाती जे आहेत, PKM2 असेल, ओडिशी असतील, PKM1 असेल, अशा जातींना चांगल्या सुधारित जातींची लागवड करून त्याला 6-7 महिन्यात शेवग्याचं उत्पादन सुरू होतं. आणि शेवग्याचं जे आयुष्य आहे तर 4-5 वर्ष चांगलं उत्पादन मिळतं. तोपर्यंत आपलं सीताफळासारखं पीक जे आहे ते आपल्या फळावर येणार आहे. आणि सीताफळाचं एकदा उत्पादन सुरू झालं की आपलं शेवग्याचं उत्पादन, शेवग्याची झाडं आपण काढून टाकायची. तोपर्यंत शेतकऱ्याला भरपूर उत्पादन शेवग्यापासून सहजासहजी मिळू शकतं. आणि शेतकऱ्यांना नक्कीच अशा अनुत्पादक जमिनीतून सुद्धा जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. खूपच छान. मला वाटतं की विठ्ठलजींचं यांनी समाधान झालं असेल. आपल्याला परभणीवरून दिगंबरजी मोरे काही प्रश्न विचारू इच्छितात. दिगंबरजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर मी गंगाकडून बोलतोय. तर बांधावर साग वगैरे लावायचे होते मला. अच्छा. देवदारचे वगैरे चालतील का? देवदार, त्यांना बांधावर साग लावायचा आणि पुन्हा देवदार, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जम्मू काश्मीरला थंड हवेत देवदार वृक्ष आहे, काय सांगाल? शेतकरी मित्राला सांगायला हरकत नाही की देवदार वृक्ष हा आपल्याकडे येत नाही. त्याला थंड हवामान लागतं आणि भरपूर पाऊसमान लागतं. परंतु सागाची लागवड मात्र तो बांधावर करू शकतो. आणि साधारणतः 20 ते 25 वर्षांनी त्या शेतकऱ्याला सागापासून नक्कीच उत्पादन मिळू शकतं. तो खूपच छान. मला वाटतं की तुम्ही साग लावा, देवदाराच्या याच्यात जाऊ नका, कारण देवदार आपल्या ॲग्रोक्लायमॅटिक याला तो सुटेबल नाही आहे. आता आपण म्हटलं की शेतीला वनशेती हा जोड व्यवसाय झाला पाहिजे, मग त्यासाठी त्याच्यापासून काही उत्पन्न मिळालं पाहिजे, जसं आपण कार्बन क्रेडिट म्हणतो किंवा ट्रेडिंग म्हणतो. अशी काही वृक्ष प्रजाती आहेत का ज्याचं शेळी मेंढी पालन किंवा जनावरांसाठी चारा म्हणून उपयुक्त होऊ शकतं? असे कोणकोणत्या वृक्ष प्रजातींची लागवड करू शकतो? नक्कीच आपण या बाबतीत जर विचार केला तर आपण दर वर्षाआड किंवा दर 2 वर्षांनी आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती असते. आणि आम्ही नेहमी विद्यापीठात काम करत असताना आमच्या निदर्शनास येते की जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा आपल्याला अशी काही वृक्ष आहेत का असे फोन येत राहतात की जनावरांचा चारा म्हणून आपल्याला त्याला उपयोग करता येईल. त्या दृष्टीनं विचार करत असताना आपण जर पाहिलं तर बाबूळ हा एक आपला वृक्ष आहे. गोडी बाबूळ म्हणतो आम्ही त्याला. शेळ्या मेंढ्यांसाठी अत्यंत उत्कृष्ट चारा त्याच्यापासून मिळतो. आणि आपल्याकडे जे अवजारं लागतात शेतीमध्ये त्याच्यासाठी त्याचा लाकडाचा पण चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर जर विचार केला तर राजस्थानमध्ये जे काही आपल्याकडं शेळ्या मेंढ्या उंट हे खातात तिथे खेजडी हा एक वृक्ष आहे. खेजडी. आणि वनशेतीमध्ये अशा खेजडी सारख्या वृक्षाचं जर आपण हो चांगला येतो. आणि अशा वृक्षापासून दर 3 ते 4 महिन्यांनी जनावरांसाठी उपयुक्त असं 22% प्रथिन असणारं त्याच्यापासून चारा मिळतो. आणि एका वृक्षापासून एकदा तोडणेपासून 60 ते 70 किलो चारा पूर्ण वाढलेल्या झाडापासून मिळतो. आणि विशेष म्हणजे अशा वृक्षाचं सहयोगी पीक म्हणजे जे आपण कृषीच्या अन्नधान्याची पिकं घेणार आहे त्याच्यावर विपरीत परिणाम अजिबात होत नाही. त्याचं कारण असं की आपण जेव्हा त्याचा चारा तोडत असतो त्यावेळी पूर्ण सूर्यप्रकाश हा जमिनीपर्यंत पोहोचतो आणि सहयोगी पीक जे आहे ते चांगलं येतं आणि जनावरांना प्रथिनयुक्त चारा आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जर विचार केला तर सुबाबूळ आहे. सुबाबुळीचा चारा फक्त सुबाबूळ खाऊ घालायचे नाही, परंतु इतर चाऱ्यांमध्ये त्याचा अंतर्भाव केला तर त्याचे विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होणार नाहीत. त्याच्यानंतर जर विचार केला तर लिंबाचा सुद्धा पाला अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना आपण खाऊ घालू शकतो. आणि जरी दुष्काळ नसला तरी सुद्धा लिंबाचा पाला आपल्या वैरणीमध्ये घालण्याची पद्धत आहे आपण डिवर्म करण्यासाठी. तर डिवर्म करण्यासाठी जनावरांना आपण हा पाला खाऊ घातला तर त्याचं आरोग्य चांगलं होतं. अशा पद्धतीचा विचार केला तर अशा खेजडी असेल, लिंब असेल, बाबूळ असेल,
सुबाबूळ असेल आणि त्याच्यानंतर अंजन सारखा वृक्ष सुद्धा आपल्याला चारा देऊ शकतो. अशा वृक्षांची लागवड जर केली तर जेव्हा पाऊसमान जास्त असतं अशा वेळी त्यांचं महत्व समजत नाही, परंतु जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळी नक्कीच अशा वृक्षांच्या पालापाचोळ्यापासून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध होतो आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये अगदी मदत होते. खूपच छान, खूपच छान. अनासे साहेब, आपण वनशेतीच्या संदर्भात ज्या काही विविध पद्धती आहेत, म्हणजे शेतपिकांमध्ये आपण वनांची कसा अंतर्भाव करू शकतो या संदर्भामध्ये इथं लॅपटॉपवर काही स्लाइड्स आहेत, त्या मला प्रेक्षकांना दाखवायच्यात. या ठिकाणी आपण बघूया आणि त्या तुम्ही एक्सप्लेन करा की नक्की ह्या काय आहेत. शेतकरी मित्रांना आपल्याला आता आपण ज्या पद्धतींचा फोनद्वारे आलेल्या प्रश्नांना जी उत्तर दिली तेच आपण स्लाइड शो मार्फत आपण शेतकऱ्यांना जर दाखवलं तर ही पहिली जी स्लाइड आहे ती याच्यामध्ये पहा आपण सागाचं पीक घेतलेलं आहे, बरोबर, आणि हे झालं वनवृक्ष आणि त्याच्याबरोबर हरभरा घेतलेला आहे. अरे वा, छान आहे. याला आपण कृषी वनिकी असं म्हणतो. आता कृषी वनिकीचा फायदा असा याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण लिंब आणि हुलग्यासारखं पीक घेतलेलं आहे. लिंब आहे, कडुलिंब आणि हुलगा आहे. अरे वा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लिंब आणि कडुलिंब आणि हुलगाच आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर करंज आणि हुलग्याची लागवड केलेली आहे. करंज आणि हुलग्याची शेतकरी बांधवांना सांगायला हरकत नाही की या वनशेतीचा फायदा जर पाहिला तर हे जे वृक्ष मोठे झाल्यानंतर याचा पालापाचोळा जमिनीवर पडतो. पाऊस पडल्यानंतर तो पालापाचोळा सडला जातो आणि त्या सडलेल्या पालापाचोळ्याचं खत निर्माण होतं, जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि त्याच्याबरोबर जे आपण अन्नधान्याची पिकं घेतलेली आहेत बरोबर त्या पिकांना त्याचा खत म्हणून उपयोग होतो. हा झाला छोट्या म्हणजे अन्नधान्याच्या पिकाला. आणि हे जे मोठे वृक्ष आहेत हे वृक्ष वाढत असताना जेव्हा आपण हे सहयोगी पिकं घेतो ह्या सहयोगी पिकांचा मोठ्या वृक्षांना कसा फायदा होतो की सहयोगी पिकाला आपण जे काही कल्टिवेशन करतो, मशागत करतो, खत देतो, याच्या बरोबरच त्या मोठ्या वृक्षांना पण त्याचा फायदा मिळतो. आणि काही पिकं जे आपण पाहिले की हरभरा असेल, हुलगा असेल, हे द्विदल वर्गातले पिकं आहेत आणि द्विदल वर्गातले पिकं असल्यामुळे हवेतलं नत्र ते शोषून घेतात आणि त्यांच्या गाठीद्वारे जमिनीमध्ये साठवून ठेवतात आणि त्यांनी साठवलेला जो नत्राचा भाग आहे तो मोठ्या वृक्षांना मिळतो. म्हणजे त्यांची वाढ चांगली होते आणि अन्नधान्याच्या पिकाला आपल्याला शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळतं. हा कृषी वनिकीचा फायदा आहे. बरोबर. आता आपण हे साग जो आहे वनस्पती तर खूप इंटरेस्टिंग आहे की खूप मोठ्या प्रमाणात त्याला मौल्यवान वृक्ष आहे, तर त्या संदर्भात ही स्लाइड आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. आपण थोडंसं ज्या स्लाइड्स आहेत त्या आपण बघूया जेणेकरून साहेब जे आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला विस्तृत प्रमाणे माहिती देतील. विनंती करतो की याला जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कृषी वनिकीचं आहे. सागासारखं पीक घेत असताना आपल्याला 20-25 वर्षे थांबावं लागतं सागाचं उत्पादन मिळण्यासाठी, परंतु शेतकऱ्याला त्या जमिनीपासून काही ना काही उत्पादन रोजचा चरितार्थ चालण्यासाठी पाहिजे. म्हणून असे शेतकरी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा प्रकारचे असे भाजीपाल्याची पिकं म्हणून वांग्याचं उत्पादन घेऊ शकतात. साग आणि वांगा आहे, साग आणि वांगा आहे आणि त्याला त्याचा फायदा मिळत राहतो. बरोबर. आणि आता हे जे आहे मला वाटतं ते संत्रा आणि हरभरा, मी विनंती करतो की जरा लॅपटॉपचं इनपुट आपण दाखवूया प्रेक्षकांना. संत्रा आणि हरभऱ्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे हे हरभऱ्याचं सुरुवातीचे 4-5 वर्ष जोपर्यंत संत्र्याला आपल्याला फळं लागत बरोबर तोपर्यंत हे सुद्धा आपलं जे काही हरभरा आहे ते नत्र स्थिरीकरणाचं काम करतात. ही गहू आणि पपईची आपण ही कृषी उद्यान म्हणतो आपण ह्याला. हे जी पपई आहे हे उद्यान आहे बरोबर आणि कृषी म्हणजे आपलं गहू आहे, गव्हाचं पीक येऊ शकतं. याच्यामध्ये आपण चिंच आणि गहू घेतलेला आहे. चिंच तर बहुवर्षीय आहे, 4-5 वर्ष थांबावं लागतं तोपर्यंत सुंदर गहू आलेला आहे आणि गव्हाचं उत्पादन शेतकऱ्याला अन्नधान्यासाठी मिळतं. इथं आपण डाळिंबा बरोबर हरभरा घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्यात डाळिंबासाठी ज्यावेळी त्याला 20-21 महिने 24 महिन्यापर्यंत शेतकऱ्याला डाळिंबाच्या उत्पादनासाठी थांबावं लागतं तोपर्यंत आपण 2 वर्ष व्यवस्थित घेऊ शकतो. आता आपण आताच काही प्रश्न आले तर हे शेवगा लागवड केली असता आपण जर पाहिलं तर 6-7 महिने आपल्याला शेवग्याला लागतात. म्हणजे पीकेएम सारखं वाण 6-7 महिन्यात येतो, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला हरभऱ्यासारखं उत्पादन सहजासहजी मिळून जातं. बरोबर. इतरही पिकं आपण घेऊ शकतो. हे प्लास्टिक आच्छादनावर आपण मला वाटतं मिरचीची लागवड आहे आणि त्याचबरोबर शेवग्याची लागवड त्याच्यामध्ये केलेली आहे. याला सुद्धा कृषी उद्यान असं आपल्याला म्हणता येतं. अच्छा. पण आता बघा याच्यामध्ये जर पाहिलं तर शेवगा हा अत्यंत जंगली पीक होतं, दुष्काळी भागात लावणारं पीक होतं, परंतु शेतकऱ्यांनी नवीन तंत्राचा वापर करून पॉलिथिन मल्च केलेला आहे आणि अशा याच्यामध्ये हे शेतकऱ्याच्या शेतावरचा फोटो आहे आणि अशा याच्यामध्ये शेतकऱ्याला
त्या शेवग्यापासून आणि मिरचीपासून दुहेरी फायदा मिळतो. कारण शेवग्याला त्याला कमीत कमी 4 ते 5 महिने 6 महिने थांबावं लागतं, तोपर्यंत मिरचीचं पीक त्याचं निघून जातं. आणि हा जो पाहिला तर मिरची निघाल्यानंतरचा हा फोटोग्राफ आहे शेवग्याचा. तर असे शेतकरी आपल्याकडे आहेत की त्यांना जवळजवळ एकरी हे मला वाटतं आवळा दिसतोय. आवळ्यामध्ये आवळ्यामध्ये हा मार्वेलचा एक टाईप आहे. आम्ही फुले गोवर्धन म्हणून आम्ही त्याला विद्यापीठाने नाव दिलेलं आहे. आणि आवळा हे उद्यानाचे पीक आहे. आणि हे जनावर ज्या शेतकऱ्याकडं पाण्याची उपलब्धता असेल आणि जनावरांची त्यांना जर सांभाळ करायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी उद्यान कुरण बरोबर किंवा वनीय कुरण अशा पद्धतीचा अवलंब करावा. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना उद्यान म्हणजे फळबागांचा पण फायदा मिळतो आणि जनावरांना चारा सुद्धा उपलब्ध होतो. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अशा प्रकारचे आपण कुरण विकास करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. या संदर्भामध्ये आपण बघितलं की अशा बऱ्याच पद्धती आहेत. आपण खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत की बऱ्याच पद्धतींनी आपण शेतकरी जो आहे तो पारंपरिक शेती करत असताना म्हणजे ती जमीन इतर कशात न गुंतवता त्या ठिकाणी देखील वनशेती करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन जे आहे उत्पन्न घेऊ शकतो. मित्रहो, आपण कृषी दर्शन कार्यक्रम हा फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित केला जातो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 11 ऑगस्ट 2016 रोजी चर्चेचा विषय आहे परंपरागत कृषी विकास योजना. आणि या संदर्भात सहभागी होणारे तज्ज्ञ आहेत श्री चंद्रकांतजी गोरड, जे कृषी उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणावरनं ते सहभागी होणार आहेत. मित्रहो, हा जो कृषी दर्शन कार्यक्रम आहे हा आपल्याला कसा वाटला किंवा त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, उरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस स्क्रीनवर आहे: कृषीदर्शन@gmail.com किंवा कृषीवार्ता@gmail.com. कृषी दर्शन हा प्रोग्राम आपण फेसबुक, यूट्यूब किंवा आमची जी वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून देखील आपण फॉलो करू शकता किंवा त्याची माहिती घेऊ शकता. आणि यूट्यूबवर आपण पुन्हा देखील हे कार्यक्रम जे आहे ते आपण बघू शकता. त्यामुळेच आपल्या प्रतिक्रिया आम्ही नेहमीच उत्सुकता असतो. तर त्या प्रतिक्रिया कळवण्याबरोबरच हा कार्यक्रम जो आहे तो आपण पुन्हा पुन्हा या माध्यमातून बघू शकतो. मित्रहो, आज वनशेती व्यवस्थापन खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. कारण जे काही जागतिक हवामान बदलाचे दुष्परिणाम आता जाणवायला लागले आहेत आणि त्याच्यावर जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर करायचं असेल तर त्याच्यासाठी जे आहे ते वनशेती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला खूप चांगली आपल्या मनातल्या ज्या काही शंका होत्या, म्हणजे शेती करत असतानाच जिकडे फूड सिक्युरिटी आहे ती साध्य करत असतानाच आपल्याला वन कशी करता येतील त्या संदर्भामध्ये खूप चांगली माहिती दिलीत.